हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? होप सो तुम्ही सगळे आनंदी असाल, हॅप्पी असाल आणि हॅप्पी असायलाच हवं. ॲक्च्युली ना आज ऑफिसहून आल्यानंतर सगळ्यात आधी ना मूड झाला माझ्या प्लांटसोबत गप्पा मारण्याचा. तर ना इकडे माझ्या झाडांना छान असे फ्लॉवर्स आलेत. ते बघून इतका आनंद होत होता ना, खूप छान वाटलं. आल्यानंतर जरा झाडांकडे बघितलं ना तर खूप छान असं फ्रेश वाटतं. थोडी काही झाडं सुकलेले आहेत, तिकडे नवीन प्लांट्स लावायचे आहेत, तर ते मी लवकरच लावेन. त्यानंतर आहे ना इकडे थोडेसे कपडे म्हणजे जसे टॉवेल्स वगैरे असतात ते बाल्कनीमध्ये घातले होते ना वाळत, ते घडी घालून व्यवस्थित करून ठेवले. आणि ॲक्च्युली काय होतं, कधी कधी सकाळी पटकन घाई गडबडीत ना मी पटकन बाल्कनीमध्ये टॉवेल्स वगैरे टाकते सकाळचे रियूचे वगैरे, पण ते घडी घालायचे राहून गेले होते. मग ते छान असे घडी घातले आणि त्याच्यानंतर इकडे फ्रेंच विंडो ही संध्याकाळच्या टायमाला झाकावी लागते. कारण काय होतं, हवा तर येतेच, ती गोष्ट नाही आहे, पण कसं मच्छर पण त्याबरोबर येतात. कारण आता गरमी चालू झाली आहे ना, त्याच्यामुळे मग हे कर्टन्स वगैरे लावून घेतले. आणि त्याच्यानंतर ऑफिसहून आल्यानंतर ही कामं कुठल्याच बाईला सुटत नाहीत. तर इकडे दिवसभराची जी भांडी पडली होती ना ती घासायला घेते. सगळी भांडी वगैरे घासून किचनही आवरायचं असतं. ॲक्च्युली दिवसभर बाहेर असल्यामुळे ना ही कामं घरी आल्यानंतर करावी लागतात. कारण सकाळची भरपूर गडबड असते, तर ही कामं माझ्याकडून राहून जातात. आणि आज होता संडे, तर यांश आणि त्याच्या पप्पानी ही बरीच भांडी काढली होती. तर बरीच अशी भांडी झाली होती, म्हणून म्हटलं आता ती छान अशी क्लीन करून घ्यावी. आणि ही भांडी बघता तुम्ही इतकी निघतात ना, माझी सवयच झाली आहे ॲक्च्युली हाताला. म्हणजे भरपूर भांडी पडतात माझे. मी ट्राय करत असते की कमी निघावी, पण ते होतच नाही. ॲक्च्युली ही सवयच आहे, माझ्या आईची सवय होती ही, त्याच्यामुळे कदाचित ही माझ्यामध्ये पण आली असेल. भरपूर भरपूर भांडी पडतात. आणि आज थोडे फ्रीजमधले पण डबे वगैरे होते ना एक्स्ट्राचे, ते सगळे काढले होते. जे रिकामे झाले होते फ्रीजचे कंटेनर्स वगैरे, ते सगळे काढले होते. त्याच्यामुळे ही भरपूर भरपूर अशी भांडी पडलीच होती. आणि भांडी घासत घासत आहे ना थोडंसं डिस्कशन चालू होतं माझं आणि रेहंशच्या पप्पांचं. काही बाहेर जायचं होतं, मग ते कॅन्सल झालं. त्याबद्दलच थोडंसं डिस्कशन असं आमचं चालू होतं भांडी घासता घासता.
सगळी इकडे क्लीन करून झाली. आता इकडे किचन काउंटर टॉप क्लीन करून घेते, जेणेकरून इकडे भाकरी आणि बाकीची कामं जी आहेत तीही मला करता येतील. म्हणून मी इकडे ते सगळं क्लीन करून घेतलं. आणि ते सगळं क्लीन करून झाल्यानंतर ना छान असा चहा घेतला. टी ब्रेक तर बनतोच, कामं झाल्यानंतर मला चहा लागतोच. ॲक्च्युली ऑफिसहून आल्यानंतर एकदा चहा झाला होता माझा, परंतु परत मग भांडी भरपूर होती, ते घासून झाल्यावर पुन्हा चहा इच्छा झाली. त्याच्यामुळे मग म्हटलं पुन्हा चहा ठेवावा, तर छान असा कडक भक्कड चहा बनवून घेतला. आणि इथे रियांश काहीतरी त्याचं स्कूलचं वगैरे सांगत होता, तर म्हटलं त्याच्याशी थोडीशी मस्ती करून घ्यावी. त्याच्याशी मस्ती करणं तर बनतंच. आणि मग ते सगळं झाल्यानंतर, सगळं झाडून वगैरे काढल्यानंतर याने इथे छान अशी दिवाबत्ती करून घेतली. दिवाबत्ती करून झाल्यानंतर मग विचार केला की आता रात्रीच्या जेवणाची सुरुवात करायला हवी. सगळ्यात आधी इकडे मी छान असा कुकर लावून घेतला. सकाळचा राईस थोडासाच राहिला होता आणि रात्रीच्या वेळी राईस खाण्याची सवय आम्हाला तिघांनाही आहे, स्पेशली मला. तर इकडे राईस करून घेतला आणि इकडे आमटी आणि भाजीचीही साईड बाय मी तयारी करायला घेतली. रात्रीच्या जेवणामध्ये मला भात, आमटी, भाजी, चपाती सगळं बनवावं लागतं, कारण ती आधीपासून सवय आहे. लग्नाच्या आधीपासूनही आम्हालाही सवय आहे आणि रियांशच्या पप्पांनाही सगळं व्यवस्थित जेवण लागतं. त्याच्यामुळे मग इकडे सगळं काही जेवण मी बनवायला घेतलं. आणि त्याच्यानंतर काय झालं ना, जेवणामध्ये मी शेंगदाण्याचं कूट वापरते. ते माझं संपलं होतं, फ्रायडेला वेळ नाही भेटला, कारण मी मागच्या व्लॉगमध्ये बोलले होते की मी बाहेर गेले होते. त्यामुळे मग हे फ्रायडेचं जे एक्स्ट्राचं काम होतं ना, जसं कूट बनवून ठेवणं, वाटण करून ठेवणं, हे मला या फ्रायडेला नाही जमलं. त्याच्यामुळे मग हे वाटण मी जे शेंगदाण्याचं कूट असते ते शेंगा तात्पुरत्या जेवढ्या लागणार होत्या तेवढ्या काढून त्याचं छान असं कूट बनवायला घ्यायचं होतं. म्हणून मग त्या शेंगा छान फोडून घेतला आणि साईड बाय हा कचराही लगेच भरून घेतला. त्यानंतर रियांशला थोडा वेळ टी व्ही लावून दिला, कारण स्कूलमध्ये दिवसभर असल्यावर मग थोडा वेळ टी व्ही, कार्टून्स असं बघितलं ना की तोही रिलॅक्स होतो. तर त्याला इथे टी व्ही लावून दिला. तो टी व्ही बघतोय म्हणजे मला डिस्टर्ब करणार नाही. आणि त्यानंतर इकडे शेंगदाण्याचं कूट असं पटकन मी करून घेतलं. आणि आज रात्री जेवणामध्ये मी बनवणार होती घेवड्याची भाजी. ॲक्च्युली रियांशच्या पप्पांना जास्त नाही आवडत, पण म्हटलं शेंगदाण्याचं कूट टाकून केलं ना तर ते नक्कीच खातील, म्हणून इकडे भाजी निवडायला घेतली. ॲक्च्युली कधीतरी वाटत असतं की असं आपण बाहेरूनच काहीतरी मागवावं, कारण जरा हेक्टिक डे गेला ना की जेवण बनवण्याची इच्छा होत नाही. परंतु मग ह्या दोघांनी जर विचारलं ना मला, आई आज काय बनवणार आहेस, त्यांनी विचारलं काय बनवणार आहेस आज जेवणात, तर मग परत एक उत्साह येतो. आणि छान असं इकडे मी घेवड्याची भाजीही शिजत घातली. साईड बाय माझी आमटीही चालूच आहे बनवायला. भाजी आमटी रेडी झाल्यानंतर ना इकडे छान गरमागरम भाकरी थापायला गेले. भाकरी ॲक्च्युली मी ना सगळं जेवण बनवून झाल्यानंतर थापते, कारण भाकरी झाल्यानंतर मी लगेच म्हणजे जेवायला बसणार असतो आम्ही. तर इकडे गरमागरम 2 भाकरी इनफ होतात. 3 करते मी किंवा 4 करते, पण आज मला 2च भाकरी करायच्या होत्या, कारण यांच्या पप्पांना फारशी भूक नव्हती. 2 छान गरम गरम भाकरी बनवून घेतल्या. भाकरी वगैरे झाल्यानंतर आहे ना, सगळं काउंटर टॉप वगैरे होतं ते क्लीन करून घेतलं. तर असा होता माझा संध्याकाळचा छोटासा रुटीन. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडलास तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून न्यू अपडेट्स तुम्हाला वेळच्या वेळी मिळतील. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.